नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादासाहेब काने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आता 2024 हे वर्ष काही तासात संपणार आहे आणि ह्या वर्षी माझ्याकडून काही थोड्याशा चुका जर झाल्या असल्या तर मला माफ करा. आता पुढील जे सुरुवातीचे जे वातावरण आहे 2001 जानेवारीचं ते वातावरण कसं असेल थोडंसं जरा अंदाज घेऊया. सध्या परिस्थिती पाहता तर इकडे कर्नाटक साईडला ही ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण व्हायला थोडी सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे इकडे कर्नाटकच्या उत्तर बाजूस आणि महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूस दिवसाचं वातावरण थोडंसं तापलेलं जाणवलेलं आहे. इकडे उंचावरचे ढग सांगली, कोल्हापूरच्या किंवा निपाणीच्या आसपास, जतच्या आसपास उंचावरचे ढग आलेले दिसून आले. पण सध्या परिस्थिती पाहता कोरडे वाऱ्यांचा प्रवाहसुद्धा वाहणार आहे. म्हणजे रात्रभर कोरडे वाऱ्यांचा प्रवाह चालू असणार आहे. त्यामुळे उष्णता ही वाढणार आहे आणि दिवसा पाहायला गेला तर कर्नाटकच्या साईडून थोडंसं समुद्राकडून अरबी बंगालच्या उपसागराकडून थोडी बाष्पयुक्त वारे येणार आहेत. तापमानाचा विचार करायला गेला तर उत्तर भारतातून कडाक्याची थंड येत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते हळूहळू पोचण्याची शक्यता वाटत आहे. आज जरी रात्रीतील तापमान थोडा कमी वाटते पण तेवढं का जास्त असं कमी वाटत नाही. 17-18 सेल्सिअस तापमान असणार आहे आणि पश्चिम भागातून पाहायला गेलं तर 16-17 सेल्सिअस आहे. उत्तर भागातून पाहायला गेलं तर 17-18 सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि दक्षिण भागातून पाहायला गेलं तर 20 सांगली म्हणा सोलापूर 18 ते 20 सेल्सिअस तापमान राहणार आहे. गोव्याकडचा साईड 24 सेल्सिअस तापमान राहणार आहे. एकंदरीत पाहता रात्रीत हळूहळू तापमानात घट होते आणि दिवसाचं वातावरण पाहायला गेलं तर दिवसाचं वातावरण थोडं तापताना दिसत आहे. उत्तरायण चालू आहे. हळूहळू उन्हाचा पारा हळूहळू वाढणार आहे. ते दिवसा आता उन्हाची चटके हळूहळू जाणवणार आहे पण रात्रीच्या वेळेला ते चटके कमी होऊन थंडीही जाणवणार आहे. रात्री म्हणजे मध्यरात्री 2 वाजून ते सकाळी 6 वाजेपर्यंत थंडीचं प्रमाणसुद्धा जाणवणार आहे. दिवसाचं वातावरण 30-31 सेल्सिअस दक्षिण भागातून राहणार आहे. 24 तासातून पाहायला गेलं तर 24 तासामध्ये कोणतीच ढगाळ हवामान परिस्थिती वगैरे काय दाखवत नाही आहे. पण कर्नाटकच्या उत्तर भागातून ढगाळ हवामान परिस्थिती थोडी क्वचित ठिकाणी ढग तयार होण्याची शक्यता आहे आणि इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर संपूर्णतः कोरडं वातावरण दिसून येत आहे. पावसाची किंवा ढगाची कोणतीच शक्यता नाही. पण पावसाची शक्यता फक्त दक्षिण भारतामध्ये थोडीशी जाणवते, श्रीलंकेच्या साईडला आहे आणि हे जे वातावरणाची किंवा पावसाचा जोर होतोय त्यामुळे तापमान वाढ दक्षिणेकडच्या साईडून होणार आहे असं दिसून येते. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. ह्या वर्षी मला भरपूर तुम्ही सपोर्ट केला आहे. येणाऱ्या वर्षीही सपोर्ट करत चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला. वातावरणात कसे अपडेट बदल होतील त्या अपडेट देण्याचा प्रयत्न मी करत आहे. धन्यवाद.